सँडिंग झाली. सँडिंगच्या नंतर ते क्रॅक वगैरे पडले लाकडामध्ये, ते क्रॅक फिलरने क्रॅक आपलं पुट्टी ब्लेडने फिल करून घ्यायचं. त्याच्यानंतर येईन आपला एक बेस कोट सारखा सीलर कोट किंवा आपण प्रायमर सरफेसर म्हणतो त्याला. ह्याच्या आधी आपल्याला अँटी टर्माइटचा एक कोट मारायचा आहे. एक अँटी टर्माइटचा कोट मारून घ्यायचा. अँटी टर्माइटचा कोट मारलो आपण, त्याला 180चं नको 200च्या किंवा 200-250च्या पेपरने सँडिंग करायची. इथून नंतर आपला बेस कोट येईल. बेस कोटचे 2 कोट असणार, प्रायमर सरफेसर म्हणून. प्रायमर सरफेसरचा एक कोट मारताना याचा जो रेशो येईल आपल्याला प्रायमर सरफेसरचा हार्डनर प्लस बेस, याचा आपल्याला रेशो येईल 9:2. म्हणजे आपला 1 येईल ना. 900 ml आपला पेंट येईल, 100 ml आपला हार्डनर येईल. असे 2 कोट असणार याचे. ते 2 कोट झाले. त्याच्यानंतर आपला टॉप कोट येईल. टॉप कोट मध्ये आपला जो पॅलेट मारायचे, पॅलेट मध्ये कसं आहे की तुम्ही जे शेड चूज केली, सपोज येल्लो केली असेल येल्लो, ब्लॅक केली असेल ब्लॅक, व्हाईट केली असेल व्हाईट, त्यामुळे ते येल्लो सरफेस जो असेल तुमचा टॉप कोट, तो टॉप कोट येईल आपला. टॉप कोट म्हणजे आपला प्यूब पॅलेट. प्रत्येक स्टेपला काय करायचं, सँडिंग करत चालायचं. हर एक स्टेपला लाकडाचं एक सँडिंग झाली, क्रॅक सिल्वरला सँडिंग करायचं, अँटी टर्माइट मारला सँडिंग करायचे, प्रायमर सरफेसरचा कोट मारला सँडिंग करायचे, दुसऱ्या कोट मारला सँडिंग करायची. नंतर टॉप कोटचा पहिला कोट मारला 300च्या 350च्या पेपरने सँडिंग करायचे, दुसरा कोट मारायचं. फायनल 2 कोट असणार आपले टॉप कोटचे. आणि ह्याचा जो रेशो येईल आपला 8:1, म्हणजे 1 लिटरला आपल्याला 1 लिटर पेंट साठी 800 ml आपला पेंट असेल आणि 200 ml आपला हार्डनर असेल. हा टोटल 1000 ml आपला 1 लिटरला पेंट प्लस हार्डनर. हा ट्यूब पॅलेट आहे. ट्यूब पॅलेटला आपण गन असते आपली, गनचा प्रेशर जो असतो आपण 4 ते 6 बार ठेवतो. माहिती आहे ना गनचा प्रेशर 4 ते 6 बारचा आपण गनचा प्रेशर असतो. ट्यूब करा किंवा ट्यूब पॅलेट करा. जरी आपण जरी मेलामाइन मारतो ना, मेलामाइन पण आपण गन यूज करतो, पण काय बहुतेक लोक गन वापरत नाही मेलामाइन साठी. पॉलिश म्हणून आपण ब्रशनच करतो. ब्रशनं पण ओके, मेलामाइन रोलरनं पण करू शकतो, नाहीतर मेलामाइन आपण ह्याच्याने पण करू शकतो. कपडा माहिती सुती कपड्याने पण करतो मेलामाइन. फक्त ट्यूब पॅलेट आणि ट्यूब क्लिअर आपण कपड्याने करू शकत नाही, रोलरनं पण नाही आणि आपला ब्रशनं पण नाही. याला फक्त आपली जी गन आहे, गननेच आपण हे ट्यूब पॅलेट मारू शकतो.